इंजिनिअरिंग करताय बट इंटर्नशिप मिळत नाही आहे असं वाटतंय का? पण आता जग बदललेलं आहे. इंडस्ट्रीमध्ये रोबोटिक्स आणि ऑटोमेशन ही एक अशी फील्ड आहे ज्यामध्ये इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त वाढलेल्या आहेत. इंजिनिअरिंग स्टुडंट्सला जर जास्तीत जास्त पाहायला गेलं तर नॉलेजपेक्षा देखील इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे इंडस्ट्री रेडी स्किल्स. कारण इंडस्ट्रीमध्ये रिक्वायर्ड आहे तुमच्या टेक्निकल नॉलेजपेक्षा ते इंडस्ट्रीचं स्किलफुल नॉलेज. त्यामुळेच तर कॉलेजमध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज सिम्युलेशन वर्कच्या ऐवजी आता हँड्स ऑन प्रोजेक्ट आणि सेन्सरवरती काम करायला लावतात. तुम्ही जर क्लासरूममध्ये अटेंड करत असाल तर तुम्ही त्या 4 भिंतीच्या मध्ये थेरॉटिकल नॉलेज वाचलेलं असतं, पण जेव्हा तुम्ही कॉलेजच्या बाहेर जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जाता, इंटर्नशिपसाठी अप्लाय करता, तर त्यावेळेला ती इंडस्ट्री तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेड नॉलेज देते. तर ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड नॉलेज तुम्हाला मिळायला पाहिजे, त्यासाठीच इंटर्नशिप प्रोग्राम हा इंजिनिअरिंगमध्ये इन्व्हेंट केला गेला आहे. इवन इंजिनिअरिंगसाठी जर इंडियामध्ये जर पाहायला गेलं तर इप्सॉनने खास इंडियामधल्या इंजिनिअरिंग स्टुडंट्ससाठी त्यांनी एक प्रोग्राम अरेंज केलेला आहे, इप्सॉन इंडिया रोबोटिक लॅब प्रोग्राम, ज्यामध्ये या स्टुडंट्सला एखाद्या रोबोटची प्रोग्रामिंग कशी करायची, त्याचं ऑटोमेशन कसं करायचं यावरती हँड्स ऑन प्रोजेक्ट आणि त्याच्यावरती वर्क करण्यासाठी खास तो प्रोग्राम अरेंज केला आहे, ज्यामध्ये पूर्ण प्रोजेक्ट वर्क त्याला दिलं जातं. ऑटोमेशन सिस्टीमचं सोल्युशन डेव्हलप कसं करायचं आहे, एम्बेडेड सिस्टीमचं वर्क त्यावरती कसं करायचं आहे, किंवा आपल्याला रोबोटिकची डिझाईन आणि प्रोग्रामिंग हे कसं करायचं आहे, हे पूर्ण ह्या प्रोग्राम थ्रू त्यांना शिकवलं जातं. दॅट्स वाय ईच अँड एव्हरी डोमेनमध्ये जर पाहायला गेलं तर इंटर्नशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. ताकी त्याला असं म्हणू शकतो आपण टेक्निकल नॉलेज जे आहे, प्रॅक्टिकल नॉलेज, टेक्निकल नॉलेज हे फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या थेरॉटिकल नॉलेजपेक्षा. त्यासाठी इंटर्नशिप ही कंपल्सरी आहे. सो इंजिनिअरिंग स्टुडंटला जर तुम्हाला असं वाटत असेल की इंजिनिअरिंग मी करतोय पण मला इंटर्नशिप मिळत नाही आहे, तर त्यासाठी तुम्हाला त्या स्किल्स गेन करणं इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून त्या स्किलच्या बेसिसवरती तुम्हाला इंडस्ट्री ओपन आर्मने तुमचं वेलकम करेल आणि तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी त्या प्रोजेक्टवरती वर्क करायला मिळतील. मग ती कुठलीही इंडस्ट्री असू द्या, कुठलेही टेक्निकल डोमेन असू द्या. त्यामुळे ऑलवेज रिमेंबर त्या स्किल गेन करा, जेणेकरून तुम्हाला इंडस्ट्री त्या स्किलफुल बेसिसवरती तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतील आणि तुम्हाला तुमचं करिअर जे आहे ते सेट करण्यासाठी मदत मिळेल. सो अशा नॉलेज गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील आणि त्या स्किल्स जर शिकायचे असतील तर तुम्ही ABC ट्रेनिंगला कनेक्ट करा. आय विल गाईड यू की एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या डोमेनमध्ये करिअर करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला चांगल्या इंटर्नशिप आणि चांगल्या अपॉर्च्युनिटीज ह्या कशा मिळू शकतात. सो व्हिजिट टू ABC ट्रेनिंग.